घेणार आहोत। सगळ्यांचं स्वागत। यानंतर आपल्यासोबत सुषमा अंधारे सुद्धा असणार आहेत, अन्य सुद्धा दीपक पवार जे मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख आहेत ते सुद्धा असणार आहेत। सगळ्यांचं स्वागत करेन मी पहिल्यांदा आता केशवपादेंपासून सुरुवात यासाठी करतोय। केशवजी, जे आतापर्यंत बाळासाहेब ठाकरेंना जमलं, म्हणजे स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरेंना जे जमलं नाही, दुर्दैवाने असेल त्यांच्या जमलं नसेल, जे 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 दोन्ही पक्षांच्या नेत्यांना जमलं नाही ते भाजपनं मात्र करून दाखवलं की दोन पक्ष ठाकरेंना एकत्र आणलं। काय म्हणणं आहे आता या बाबतीत? असं एक कौटुंबिक स्तरावरती दोघांनी एकत्र याचा विषय असेल तर त्याच्यामध्ये आम्हाला आणि कुठल्याही म्हणजे दोन कुटुंब एकत्र येत असतील तर आम्हाला त्याबद्दल स्वागतच करू, त्याबद्दल काही कारण नाही। तुमच्या माहितीसाठी सांगतो की यापूर्वीचा साताऱ्यामध्ये दोन राजे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांच्यामध्ये काही प्रमाणात मतभेद होते, पण ते दोन राजेही अतिशय आनंदाने एकमेकांसोबत आता राहतायत, भारतीय जनता पार्टीमध्येच आहेत आणि अतिशय उत्तम पद्धतीने काम करतायत। त्यामुळे जर अशा पद्धतीने कुटुंब जोडली जात असतील, जर एकत्र येत असतील तर त्याच्यावर कुणालाच आक्षेप घ्यायचं कारण नाही। आमच्या दोघांनाही शुभेच्छा आहेत, त्याबद्दल आम्हाला त्याबद्दल काही म्हणायचं नाही। त्यांनी एकत्र राहावं, हे एकत्र येणं हे रस्त्यावरती एकत्र येणार आहेत, मोर्चाच्या रूपाने एकत्र येणार आहेत, दोन स्वतंत्र मोर्चे असताना एक मोर्चा काढणार आहेत आणि तो शासनाच्या पर्यायानं भाजप शासनाच्या धोरणाविरोधातला आहे। नाही, असं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला भूमिका मांडण्याचा अधिकार असतो आणि त्यामुळे जर ते भूमिका मांडत असतील तर मला असं वाटतं की त्याबद्दल आक्षेप घेण्याचं कारण नाही। फक्त मुद्दा इतकाच आहे या ठिकाणी, मी जो सकाळपासून मी मुद्दा तो मांडलाय की तुम्ही मुद्द्यावरती राजकारण केलं पाहिजे, मुद्द्यावरती तुम्ही भूमिका मांडली पाहिजे। पण जर तुमच्याकडे मुद्दाच नसेल तर साफ म्हणून तुम्ही भुई थोपटण्याचा प्रयत्न करताय आणि मतदाराला तुम्ही ग्रहित धरण्याचा प्रयत्न करताय, जे मतदार इतके दुधखुळे नाहीत। ज्या आज मला आता संध्याकाळी कळलं की उद्धव ठाकरेंनी काहीतरी म्हणे की ते काय होळी करायचं, जी आर जाळण्याचा आदेश दिला या रविवारी। खरं म्हणजे हे एका अर्थाने पुन्हा एकदा मराठीला अपमान करण्याचं काम उद्धव ठाकरे करतायत। त्याचं कारण असं आहे कारण त्या जी आर मध्ये मराठी सक्तीची अशा प्रकारची भाषा वापरली आणि हिंदी अनिवार्य नाहीच हे त्या जी आर मध्ये म्हटलंय। मग मराठी सक्तीची असणाऱ्या जी आर जाळून उद्धव ठाकरे काय सिद्ध करू इच्छितात, हा त्यातला पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न राज ठाकरेंसाठी आहे की राज ठाकरे, तुम्हाला जर मोर्चा काढायचा असेल तर पहिलं निषेध त्यांनी केला पाहिजे तो उद्धव ठाकरेंचा केला पाहिजे। ते राज ठाकरे करणार आहेत का? कारण त्यांनी फोन जरूर केला असते, सगळं ऐकलं संजय राऊतांकडून, पण मुळामध्ये राज ठाकरेंनी पहिली निषेधाची भूमिका उद्धव ठाकरेंबद्दल घेतली पाहिजे। कारण ते मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये माशेलकरांच्या माशेलकरांनी जो अहवाल दिला, समितीने जो अहवाल दिला त्यावर चर्चा झाली आणि पुढील कार्यवाही करायचं ठरलं आणि त्याच्यामध्ये स्पष्ट असं म्हटलंय की त्रिभाषा सूत्र असलं पाहिजे आणि 1ली ते 12वी हिंदी असलं पाहिजे। मग हिंदी भाषा मराठी लादणारे दुसरे तिसरे कुणी नाहीत तर ते उद्धव ठाकरे आहेत। तर त्यांचा निषेध या ठिकाणी राज ठाकरे करणार आहेत का, हे त्यातलं दुसरा त्यातलं एक शेवटचा प्रश्न, एक शेवटचं तिसरं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय आपण घेतला पाहिजे की एका अर्थाने हिंदी रद्द करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते देवेंद्रजींनी केलं या नव्या जी आर मध्ये। मग त्यांच्या विरोधात मोर्चा काढायचा आहे का उद्धव ठाकरेंच्या विरोधात राज ठाकरेंनी मोर्चा काढायचा आहे हे त्यांनी ठरवायचं। संदीप देशपांडे, हा मुद्दा कालपासून चर्चेत आलाय, जेव्हापासून हा एकदम स्पष्टीकरण उदय सामंतांनी दिलं की माशेलकर समितीचा अहवाल स्वीकारल्यामध्येच 1ली ते 12वी हिंदी होता, मग आता मनसेची भूमिका काय, जो प्रश्न विचारतात केशवपाध्ये। नाही